सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस वाढला. नवजाला 116 मिलीमीटर नोंद. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात 3 दिवसाच्या उघडझापानंतर पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात नवजा येथे सर्वाधिक 116 मिलीमीटरची नोंद झाली. तर या पावसामुळे कोयनेत येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली आहे. यामुळे धरण पाणीसाठा 44 TMC वर पोहोचला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कन्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणाची पाणी साठवण क्षमता 148 TMCच्या वर आहे. या धरणावर अनेक गावांच्या पाणी तसेच सिंचन योजनाही अवलंबून आहेत. यासाठी ही धरणे महत्त्वाची ठरतात. तसेच या पश्चिम भागात आणखी काही छोटी धरणे आहेत. सध्या छोटी धरणे भरू लागली आहेत, मात्र मोठी धरणे भरण्यासाठी संततधार पावसाची आवश्यकता आहे. त्यातच आतापर्यंतच्या 1.5 महिन्यात पावसाची उघडझाप होत असल्याने धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही. 4 दिवसापूर्वी तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामनोली, तापोळासह महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उघडझाप सुरू होती, मात्र बुधवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने साठा वाढू लागला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोयनानगर येथे 86 मिलीमीटर पाऊस झाला. तर 1 जून पासून आतापर्यंत 2087 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला 116 तर आतापर्यंत 2454 मिलीमीटर पाऊस पडला आहे. सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.